हिलमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा उत्साहात संपन्न। मुंबईतील अँटॉप हिल येथे सालाबादप्रमाणे हिंदू उत्सव समितीच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या सोहळ्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष निशांत केनी, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, तेजस नारकर, सचिव दिनेश कसबळे, उपसचिव अमित पवार, खजिनदार धनंजय केनी, उपखजिनदार तसेच प्रमुख सल्लागार लुआ गवसभाई, गणेश पंदिरकर, संतोष भगत, सिद्धार्थ ढगे, भारत भोईर, विनोद पाटील, गणेश यादव, सुरेश जाधव आणि तमाम सभासदांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले। या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या तथा बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णाताई चंद्रकांत विश्वासराव, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, सायन कोळीवाडा विधानसभा विभाग प्रमुख मंगेश सातमकर, महिला विभाग प्रमुख पुष्पाताई कोळी, प्रभाग समिती अध्यक्षा मानसी सातमकर, नगरसेविका साक्षी कनोजिया, नगरसेविका माधुरीताई विश्वासराव मांजरेकर, आनंद कांबळे, सुरेखाताई शितखंडोर, उपविभाग प्रमुख योगेश जाधव, उपविभाग समन्वयक रमेश जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विभागातील सर्व हनुमान भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या सोहळ्यादरम्यान वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अँटॉप हिल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच दोन्ही पोलीस ठाण्याच्या स्टाफने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। नक्कीच आज वातावरण हिंदूमय झालेलं आहे, कारण का आज जे जुन्यांबरोबर आज नवीन पिढी सुद्धा या ठिकाणी उतरलेली आहे। आज पूर्ण जल्लोष आहे। आज सर्वांची मागणी होती की एवढे वर्ष ही जी यात्रा जी होती ती बंद होती, पण हिंदू उत्सव समितीने या ठिकाणी पुढाकार घेतला, परमिशन बऱ्यापैकी मिळाले आणि मग हा कार्यक्रम जल्लोषाच्या पुढे होत गेला। आणि जवळजवळ मला वाटतं एवढा मोठा उत्साह या ठिकाणी, जवळजवळ हजाराच्या संख्येने लोक या ठिकाणी भाविक हिंदू जे हनुमान भक्त आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि जवळजवळ मला वाटतं सर्व राजकीय पक्ष, सर्व पक्षांचे नेते, सर्व पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक या ठिकाणी या उत्सवात उतरलेले आहेत। त्यामुळे हा उत्सव कुठेच कमी पडणार नाही असं मला वाटतं। नक्कीच भरपूर जुना उत्सव आहे हा हनुमान म्हणून जो वडाळ्याचा आहे तो ग्रामदैवत आहे या ठिकाणचा। त्यामुळे स्थानिक लोक या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहेत आणि लोकांची मागणी होती भरपूर वर्षापासून की हा उत्सव, ही शोभायात्रा अशीच मोठी भव्य आणि दिव्य व्हावी, अशी या इकडची लोकांची आणि सर्व हनुमान भक्तांची जी मागणी होती ती आज पूर्ण झालेली असं मला वाटतं। हे आम्हाला बोलण्यासाठी जास्त उत्सुकता वाटली तर अँटॉप हिल ताईंचं खरं म्हणजे माहेर आहे आणि आम्ही बाहेर करणींनी त्यांना आमच्या घरी पहिल्यांदाच बोलवलं आणि त्या हक्काने माहेरी आल्या। त्यामुळे आम्ही आमच्या हिंदू उत्सव समितीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत आहोत। हिंदू उत्सव समिती बरोबर मी इथे आले आणि मी जे चित्र बघितलं सगळेच एकत्र आहेत, खूप मन भरून आलं। खरं तर ही एकी आजच्या काळाची गरज आहे आणि ही एकी अशीच कायम राहावं। दत्ता भाऊ सारखे ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत, तेजासारखा युवा आपल्यासोबत आहेत, किशनबाई सारखे लोक आहेत, त्या युवा माझी बहीण आणि युवा सगळ्या महिला आपल्यासोबत आहेत। मग आपल्याला महाराष्ट्र कसा काय पाठीला आहे, आपला हिंदू धर्म कसा पाठीला आहे आणि मी बघते आपल्या या हिंदू उत्सव समितीमध्ये मुस्लिम महिला सुद्धा मैत्रिणीने सहभागी झालेल्या आहेत। मग त्या सगळ्यांना मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि ही नेमकी अशीच कायम राहते। आजची काळाची गरज आहे आणि काळाची गरज होती आपण सगळे एकत्र आहोत, आम्ही एकत्र वाढलेलो आहोत। त्यामुळे काहीच कमी नाही आम्हाला, पक्ष वगैरे फार दूरची गोष्ट आहे आपल्यासाठी, आम्ही सगळे एकत्रच आहोत। आज सालाबाद प्रमाणे हनुमान जयंतीच्या निमित्तानं जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून ह्या पुरातन मंदिर आहे, त्या पुरातन मंदिराची दर हनुमान जयंतीला वडाळा विभागातून मिरवणूक लागते आणि 1-2 ते 3 वर्षापासून हिंदू वडाळ्यातील सर्व हिंदू समिती एक स्थापन करून आम्ही ही उत्सव किंवा हा जी मिरवणूक आहे हनुमान जयंतीची ती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतोय आणि हिंदू सर्व समितीचे आणि वडाळ्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सर्व पक्षाचे कुठलाही पक्ष याच्यात न आणता
हिंदू समिती म्हणून आणि हनुमान जयंतीची जी मिरवणूक आहे ही भव्य दिव्य आम्ही आज साजरी करतोय आणि वडाळ्यातील सर्व नागरिक जे या मिरवणुकीमध्ये जे सामील झालेले आहेत त्या सर्वांना आम्ही त्यांना हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. आज सालाबाद प्रमाणे या विभागातून पुरातन असं हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिराची भव्य अशी पालखी सोहळा एंटॉपिल हिंदू उत्सव समितीने आयोजित केली आणि सालाबाद प्रमाणे अत्यंत मोठ्या उत्साहात हा उत्साह या विभागातून सुरू आहे. आज या ठिकाणी एंटॉपिल हिंदू उत्सव समितीचे तमाम पदाधिकारी, या ठिकाणचे अध्यक्ष निशांत केनी, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिव तेजस नारकर, त्याचबरोबर खजिनदार अमित पवार आणि धनंजय केनी, त्याचबरोबर आमचे मेन सल्लागार लुआ गवस, ज्यांनी अत्यंत आम्हाला सल्ला दिला या कार्यक्रमासाठी. त्यांचे लुआ गवस अत्यंत 10 दिवस आम्हाला सहकार्य करतात. तसेच तमाम पदाधिकारी, दिनेश बसनावळे, असे असंख्य हिंदू उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आणि खरोखर या पदाधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून इथं आभार मानतो की या पदाधिकाऱ्यांनी गेले 15 दिवस अत्यंत परिश्रम करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर विभागातील जनतेने त्यांना साथ दिली. त्याबद्दल मी मनापासून विभागातल्या जनतेला साथ देतो. आमच्या हिंदू उत्सव समितीच्या तमाम पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. यावर्षी जो कार्यक्रम झाला त्याच्यापेक्षा दुपटीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम होईल. या ठिकाणी आमच्या वरिष्ठ समिती अध्यक्ष तृष्णाताई विश्वासराव सुद्धा या ठिकाणी सामील होत आहेत. त्याचबरोबर आमच्या विभाग प्रमुख महिला पुष्पाताई कोळे मॅडम या ठिकाणी सहभागी झाल्या. त्याचबरोबर आमचे कार्यसंघ विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर या ठिकाणी सहभागी होत आहेत. त्याचबरोबर आमचे महिला नगरसेवक मानसीताई सातमकर, त्याचबरोबर 74च्या शाखा प्रमुख साक्षीताई कन्नूजी या पण उपस्थित झाल्या. त्याचबरोबर शिवसेनेचे गोपाळ सेलार विधानसभा समन्वयक हे पण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माधुरी मांत्रेकर या 138 नगरसेवक त्या सुद्धा या ठिकाणी सहभागी होत आहेत. सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे हा उत्सव अत्यंत सर्व गोळामेळ आणि अत्यंत उत्साह आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू उत्सव समितीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला आनंद होत आहे की आम्ही हिंदू उत्सव समितीने हा उत्सव हातामध्ये घेतला आणि 2 वर्षात या विभागाचे कायापालट झालं. सर्व रामबाई आणि हनुमानबाई या वातावरण झालेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्व हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्हाला मांजरेता या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला एवढा आनंद होत आहे की आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ताईने आम्ही आज गेले 35 वर्ष एकत्रित काम केले आणि खरोखर पक्षापेक्षा बाजूला घेऊन आम्ही हिंदू उत्सव समिती आणि बाळासाहेबांचे शिवसेने म्हणून या व्यासपीठावर आले. त्याकडे कुणीही गैरसमज करू नये, कारण आमची बहीण, आम्ही कुठेही असलो तर आम्ही बहीण भावाचं नातं कायम राहील आणि खरोखर हिंदू हृदय सम्राटांनी जे आम्हाला हे सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आमच्या ताईने आम्ही करत आहोत आणि ताई 108 सुकृत नगरसेविका झाल्या. त्यांना आम्ही या शिवसेनेतर्फे आमच्यातर्फे मनापासून मांजरेताईंना शुभेच्छा देतो आणि त्यांची घोडदौड अशी पुढे चालू राहील एवढीच शब्दांची निवड होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दत्तात्रय जाधव, त्याचबरोबर सचिव तेजस नारकर, खजिनदार लुआ गवस, त्याचबरोबर अमित पवार आणि धनंजय केनी, त्याचबरोबर आमचे सल्लागार गणेश पंदिरकर, या समितीचे उपखजिनदार दिनेश बसनावळे, असे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी गेले 10 दिवस अत्यंत परिश्रम हा कार्यक्रम भव्य दिव्य साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि खरोखर या विभागातून या ठिकाणी या पालखीला एवढं भव्य असं हनुमान भक्तांची साथ मिळाली. या ठिकाणी आमच्या उपयोग प्रमुख सुरेखाताई शितकंडोर, या शाखेच्या कार्यसम्राट शाखा प्रमुख सुरेखा माधुरीताई निंबाळकर, त्याचबरोबर आमच्या उपयोग समन्वयक जागृताई कोयंडे, शाखा समन्वयक आमच्या रेणुताई, त्याचबरोबर आमच्या मंडळाचे सर्व तमाम पदाधिकारी, आमचे लुआ गवस मेन सल्लागार यांनी अत्यंत परिश्रम करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि खरोखर आम्हाला आनंद होता की एंटॉपिल विभागामध्ये 77 वर्षे झाले या पालखीचा उत्सव साजरा होतो आणि आम्ही या विभागात गेल्या 2 वर्षापासून हिंदू उत्सव समिती म्हणून अत्यंत जोरामध्ये या ठिकाणी पालखी काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला दोन्ही एंटॉपिल पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं. पनवलकर साहेब आहे वडाळा पोलीस स्टेशन, त्याचबरोबर आमच्या एंटॉपिल पोलीस स्टेशनचे शिवाजी भावडे साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि अत्यंत सहकार्य केलं आणि या पालखीसाठी या विभागातील सर्व हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि खरोखर आम्हाला आनंद होत आहे की एवढा मोठा उत्सव या एंटॉपिल विभागामध्ये साजरा करत असताना आमच्या हिंदू उत्सव समितीचे तमाम पदाधिकारी आणि या विभागातील सर्व हनुमान भक्त, आम्ही या विभागातील सर्व बांधवांना हनुमान जयंतीच्या लाख शुभेच्छा देतो आणि या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आम्ही भव्य दिव्य हा उत्सव साजरा करणार होतो. खरोखर या एंटॉपिल विभागामध्ये खरी 77 वर्षानंतर जर पालखीला मोठ्या उत्सवात कुणी सुरुवात केली तर एंटॉपिल हिंदू उत्सव समितीने. आमच्या समितीचे तमाम पदे लुआ गवस, निशांत केनी, तेजस नारकर, दत्तात्रय जाधव, दिनेश बसनावळे, धनंजय केनी,
अशा अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम साजरा करत असतात. आम्हाला खरोखर आनंद होत आहे की असाच जल्लोष पुढच्या वर्षी होणार एवढंच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू उत्सव समिती एंटोफिल तर्फे आज हनुमान जयंती निमित्त आज मोठा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर मोठी मिरवणूक चालू झालेली आहे आणि ही मिरवणूक हिंदू सकल जनांसाठी ही आज एक उत्साहाचं वातावरण आहे आणि हिंदूंचं जे आशास्थान आहे त्या हिंदूच्या आशास्थानाला आज या हिंदू उत्सव समितीच्या वतीने मोठे जोरदार अशी एक मिरवणूक काढून जनजागृती होत आहे. जनतेला जसं रामाची सेवा केली हनुमंताने अशी सत्कर्म करत राहावं, जनतेने सुकर्म करत राहावं. सध्याच्या दुनियेमध्ये खूप अत्याचार हे चालू आहे. हनुमंताने सीतेचं रक्षण केलं असं सगळ्या माझ्या जनतेला सांगण्यात येते का तुम्ही हनुमंतासारखे ताकदी बना आणि महिलांचं संरक्षण करा. आणि आज हनुमान जयंतीचं उत्सवाच्या मला इथे बोलवलं काय मंडळ हिंदू उत्सव समिती हिंदू उत्सव समितीने, त्याबद्दल मी पहिला त्यांची सततचे आभारी आहे. त्यांना शुभेच्छा देते. त्याने हनुमंताने बल द्यावं, रामासारखी शक्ती द्यावी एवढीच मी प्रार्थना करते. पार्वती पता है.